श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत सुमन नवलकर यांचा ललितबंध. विषय आहे प्रतिभावंताची व्याख्या. एखाद्याच्या प्रतिभेने थक्क व्हायला होतं. प्रत्येक शब्द मोजून मापून वापरल्यासारखा, पण तरीही आतपर्यंत जाऊन भिडेल आणि हळूवार स्पर्शाचं मोरपीस अंतःकरणावर फिरवेल असा. हे दोन्ही एकाच वेळी कसं काय जमत असेल एखाद्या लेखणीला कागदावर उतरताना? त्या लेखणीला पकडणारा हात आणि त्या हातामधल्या प्रेरणेला लिहिती करणारी प्रतिभा. किती, काय आणि कसं कौतुक करावं त्या प्रतिभेचं, त्या शब्दांचं, त्या संवेदनांचं असं होऊन जातं. मग त्या तिरीमिरीत घ्यावे कोरे कागद आणि एखादी झरझर झरणारी लेखणी, कुठेही व्यत्यय येऊ नये म्हणून. मग अंतःप्रेरणेला द्यावं आव्हान आतल्या आतच. आपणही तसाच एक एक शब्द रांगोळीच्या रेघेसारखा शुद्ध, स्पष्ट आणि रेखीव उमटावा म्हणून प्राणपणाला लावावेत. मग का कोसळत जातात शब्दांचे धबधबे? भरत जातात पसरट वर्णनांनी पानांमागून पानं, आणि तो निश्चय मोजून मापून शब्द योजण्याचा, कित्येक योजनांना स्थिमित करण्याचा जातो त्या पानांमध्ये निसटून. असे अनेक निश्चय निसटलेत आपल्या हातून. शाळेच्या पहिल्या दिवसापासून नियमित अभ्यास करण्याचा निश्चय, रोज पहाटे उठून चालायला जाण्याचा निश्चय, कोणाशी बोलताना अरेला कारे न करण्याचा निश्चय, आवडत्या पदार्थावर ताव न मारण्याचा निश्चय, आपल्याकडून चूक घडली तर लगेच माफी मागण्याचा निश्चय, नावडतं माणूस समोर आलं तरी त्याच्याकडे हसून पाहण्याचा निश्चय आणि केलेले निश्चय न मोडण्याचा निश्चय. पसारे आलेच पुन्हा हे शब्दांचे पसारे. पण हेच बहुधा आपल्या लेखणीच्या आवाक्यातलं असणार. वाचलं आपण, भरपूर वाचलं. लिहिलं आपण ते दिसामाजी काहीतरी लिहिलं. आहे आपलं मन संवेदनशील. होतो आपण परदुःखाने व्याकुळ आणि पर आनंदाने आनंदित. पण ते मोजक्या शब्दात प्रकर्षाने व्यक्त होणं नाही आपल्या आवाक्यात. तो आवाका ज्याचा त्याचा आत्मसिद्ध. दिव्याची वात मोठी करावी आणि खोली प्रकाशाने उजळून टाकावी असं साधं सोपं नाहीये ते. त्या वातीकडे झेप घेऊन स्वतःला पेटवून घेण्याची जी क्षमता पाखराकडे असते, त्याच जातकुळीची प्रतिभा असते त्या थक्क करणाऱ्या प्रतिभावंताकडे. जन्मजात. त्याने लिहिलेली कविता असो वा कथा, ललितलेख असो वा कादंबरी, ती काळाच्या ओघात टिकून राहणारच. तो लिहील ते अमक्याला आवडेल आणि तमक्याला नाही असं नसेलच. त्याची ईर्ष्या करू नये कोणी, कारण तो त्या पलीकडचाच. आपल्यावर कधी शब्द रुचले तर या प्रतिभावंताचं घ्यावं कोणतंही पुस्तक, वाचावं कुठूनही सुरुवात करून. आपण पुन्हा लिहिते होणार ही पांढऱ्या कागदावरची रेख. असा प्रतिभावंत लिहिताना कसा दिसतो ते एकदा पाहायचंय मला. एका ओघात प्रभावीपणे लिहित जातो, कुठेही खाडाखोड न करता, किंवा आधी मुद्दे काढून मग त्यांचं संदर्भासहित स्पष्टीकरण देत देत. एकदा कागदावर टेकलेली लेखणी अथपासून इतीपर्यंत कागदावरून न उचलता, की एकदा कच्चं लिखाण, मग सुधारित, मग पुन्हा सुधारित, असं 3दा 4दा करून मग एकदाचं अंतिम. शिवाय आहे ना तो प्रतिभावंत, मग त्याने कसं राजा माणूस म्हणून जगावं. मी प्रतिभावंत असं पुन्हा पुन्हा ओरडून सांगू नये. जगाने म्हणावं आणि जगाने मानावं निरंतर. प्रतिभावंताची व्याख्या. सुमन नवलकर यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.